पहिलं उदाहरण बघा बोर्डवरती, दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो. आता एक लक्षात घ्या, किंमत तुम्हाला माहिती आहे का विक्रीची? नाही, काही किमतीला विकायचे ठरवले, बरोबर. आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. त्यानं ठरवलं की काहीतरी किमतीला आपण वस्तू विकायची आणि जेवढे ठरवले त्याच्यापेक्षा 30% वाढवून छापतो तो किंमत. म्हणजे जेवढ्या रकमेला तेवढं त्यानं विकायचं ठरवलं त्याच्यामध्ये किती टक्के वाढवतो? 30% वाढवतो आणि त्या वस्तूवरती ती किंमत छापून टाकतो. वस्तू विकताना ग्राहकास तो 20% सूट देतो. किती टक्के सूट देतो? 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते हे काढा. म्हणजे विकायची किंमत काहीतरी ठरवली, मग ती किंमत किती मानायची? नेहमी 100 रुपये मानायची. एका दुकानदाराने किंवा विक्रेत्याने किती रुपयाला वस्तू विकायची ठरवली? 100 रुपयाला विकायची ठरवली, बरोबर. मग 100 रुपयाला वस्तू विकली पाहिजे अशी त्याची इच्छा आहे, परंतु त्यानं काय केलं? वस्तूवरती किंमत छापताना ह्या किमतीच्या 30% रक्कम वाढवून छापली. 100चे 30%. 30% म्हणजे काय रे? किती टक्क्यांनी रक्कम वाढवून छापायची? 30%. म्हणजे 100 रुपयाला जर विकायची ठरवली तर किती रुपये वाढवायचे? 30 रुपये. आपण मानले किती? 100 रुपये विक्रीची किंमत मानली, मग 100ला 30 रुपये वाढवायची, म्हणजे छापील किंमत किती झाली मला सांगा? 100ला 30 रुपये वाढवायचे म्हणजेच किती रुपये झाली? 130 रुपये छापील किंमत झाली, बरोबर. आता ह्या किमतीवरती तो विकताना 20% सूट देतो. किती टक्के सूट देतो? 20% सूट देतो. मग 130 बघा, 130 चे 20% काढा. 130 चे म्हणजे काय? गुणिले 20% म्हणजे काय? 20 छेद ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला 13 दुने 26 रुपये तो काय देणार? सूट देणार. विकताना किती टक्के सूट देतो? 20% सूट देतो. 100ला 20 रुपये म्हणजे 130 रुपये छापील किमतीवरती किती रुपये सूट देणार तो? 26 रुपये सूट देणार. मग 26 रुपये जर सूट दिली ह्या छापील किमतीवरती तर वस्तू विकली कितीला गेली रे? विकली गेली किती रुपयाला? 130 मधून 26 रुपये सूट दिली तर कितीला विकली गेली? 30 मधून 26 रुपये सूट द्या तर विकली कितीला गेली? ते 4 रुपयाला विकली गेली. आता मला सांगा त्यानं किती रुपयाला विकायची ठरवली होती? 100 रुपयाला विकायची ठरवली होती. विकली गेली कितीला? 104 रुपयाला. तर त्याला किती रुपये अधिक मिळाले? 4 रुपये जास्त मिळाले, बरोबर. 100ला 4 रुपये जास्त मिळाले म्हणजेच किती टक्के रक्कम जास्त मिळाली? 4% रक्कम जास्त मिळाली. मग तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के रक्कम अधिक मिळते? 4% रक्कम अधिक मिळते. समजलं? समजलं? चला घ्यायचं पुढचं एक्झाम्पल. बघा, एका वस्तूवरती दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो. किती टक्के सूट देतो? 8%. तरीही त्यास 15% नफा होतो. 8% सूट देऊन सुद्धा, आता 8% सूट कशावरती देणार आहे तो? छापील किमतीवरती देणार. छापील किमतीवरती 8% सूट देऊन सुद्धा 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत दिलेली आहे तुम्हाला 1750 रुपये, तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल? समजलं प्रश्न काय आहे? एक दुकानदार आहे, त्यानं वस्तू खरेदी केली. त्या वस्तूवरची छापील किंमत किती? 1750. ह्या 1750 वरती तो 8% सूट देतो, तरीही त्याला 15% नफा होतो. तर त्यानं ती वस्तू कितीला खरेदी केली होती, बरोबर. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? ही जी छापील किंमत आहे ना, छापील किमतीवरती काय करायचं? 8% सूट द्यायचं आणि प्रत्यक्षात वस्तूची विक्री किंमत काढायची. लक्षात येते? $1750 चे किती टक्के काढणार तुम्ही? 8% काढणार. 1750 गुणिले 8/100. त्याला शून्य गेला. 2 चोक 8, 2 पंचे 10, 5 एक 5, 5 त्रिक 15,
17 मधून 15 गेले, 2 राहिले, त्याच्यावरती घेतले 5, किती झाले 25, 5 5 25, 35 चोक किती झाले 140 रुपये काय देणार तो सूट देणार. 8% सूट देणार म्हणजेच किती रुपये सूट देणार 40 रुपये सूट देणार. मग 1750 रुपये छापील किमतीवरती 140 रुपये सूट दिली तर ती वस्तू कितीला विकली. 50 मधून 40 गेलं 10, 17 मधून गेलं 1600, 1610 म्हणजे 1610 रुपयाला ती वस्तू विकली गेली. परंतु आपल्याला वस्तूची काय काढायची खरेदी किंमत काढायची. बरोबर. आता एक लक्षात घ्या, विक्रीची किंमत मिळाली तुम्हाला 1610 म्हणजे काय ही विक्रीची किंमत मिळाली. ह्या एवढ्या किमतीला विकून सुद्धा त्याला नफा किती झालाय 15% नफा झालाय. म्हणजे नफा एक लक्षात घ्या नेहमी, जे टक्केवारी दिलेली असते नफ्याची किंवा तोट्याची, म्हणजे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा जो दिलेला असतो ना तो नेहमी खरेदी किमतीवरती असतो. शेकडा नफा झाला किंवा शेकडा तोटा झाला तो कशावरती असतो खरेदी किमतीवरती असतो. 15% नफा झालाय म्हणजे 100ला 15 रुपये नफा झालाय. म्हणजे 100 रुपये जर खरेदी किंमत असेल, 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत किती असणार हो. 100ला 15 रुपये नफा, 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत किती असणार 115. परंतु प्रत्यक्षात विक्री किंमत आहे 1610 रुपये. तर प्रत्यक्षात खरेदी किंमत किती मानली आपण एक्स. आता काय करणार तुम्ही तिरकस गुणाकार करणार. एक्स बरोबर 100 गुणिले 1610 भागिले 15, 23 5 115, 23 7 161, शून्याला 0, 5 1 5, 5 1 5, 7तून 5 गेले किती राहिलं 2, 2 वरती घेतला 0 किती झालं 20, 5 चोक 20. एक्स बरोबर 14 1 14, त्याच्यावरती 2 शून्य ठेवून टाकले. वस्तू खरेदी कितीला केली होती 1400 रुपयाला खरेदी केली होती. वस्तूची खरेदीची किंमत किती आली 1400 रुपये. समजलंय 100%. जायचं पुढं बघा लक्ष द्या. छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एकूण किती सूट मिळते 17 रुपये सूट. तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल, ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल म्हणजे ग्राहकाची खरेदी किंमत किंवा दुकानदाराची काय काढायची तुम्हाला विक्री किंमत काढायची. समजते. ग्राहकास केवढ्यास पडेल म्हणजेच ग्राहकाची काय काढायची तुम्हाला खरेदी किंमत. ग्राहकाची खरेदी किंमत म्हणजेच दुकानदाराची काय झाली विक्री किंमत. आता लक्षात घ्या, एका वस्तूच्या छापील किमतीवरती किती टक्के सूट दिले 10% सूट दिले. आता हे दोन पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता. बघा कसं. सूट किती टक्के दिले 10%, म्हणजे 100 रुपयाला 10 रुपये सूट, म्हणजे छापील किमतीवर 10% सूट आहे ना. छापील किंमत जर 100 रुपये असेल तर सूट किती 10 रुपये सूट. परंतु प्रत्यक्षात सूट किती दिलेले, प्रत्यक्षात सूट किती मिळाले 17. तर प्रत्यक्षात छापील किंमत किती मानली एक्स. बरोबर. 10ला 10 ने गुणल्यानंतर 100 येते, 17ला पण 10 ने गुणा किती येते 170. ही काय आले तुमच्याकडे त्या वस्तूची छापील किंमत. बरोबर. आता 170 मधनं 17 वजा करा, कारण 170 आहे. 170 ही काय छापील किंमत आहे, त्यातून 17 रुपये सूट द्यायची. तर 170 मधून 17 वजा करा, तर ग्राहकास ती वस्तू केवढ्याला पडली 153 रुपयाला, किंवा दुकानदाराने ती वस्तू कितीला विकली 153 रुपयाला. समजलं. एक पद्धत ही. आता दुसरी पद्धत बघा. काय करायचं, तुम्हाला दुकानदाराच्या बाजूने विचार करायचा. दुकानदाराने छापील किमतीवरती 10% सूट दिली. समजा तुम्ही दुकानदार आहे, छापील किमतीवरती किती टक्के सूट दिली 10% सूट. म्हणजे सूट ज्यावेळेस 10 रुपये दिली त्यावेळेस तुम्ही ती वस्तू विकली कितीला 90 रुपयाला. सूट ज्यावेळेस 100ला 10 रुपये दिली म्हणजेच 10 रुपये सूट असताना विक्रीची किंमत किती आहे 90 रुपये.
आता आपण तुलना कशामध्ये करतोय? सूट आणि विक्रीची किंमत करतोय. का तसं करतोय? कारण आपल्याला काय दिलंय? सूट दिलेले आणि विचारलंय काय? ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल? ग्राहकाची खरेदी किंमत म्हणजेच दुकानदाराची काय? विक्रीची किंमत. बरोबर. सूट दिलंय आणि विक्री किंमत विचारली. मग आपण ह्या 10% सूटवरून आपण काय करणार? सूट आणि विक्रीची किंमत तयार करणार. ह्या दोन गोष्टींमध्ये तुलना करणार. आलं लक्षात? 10 रुपये सूट आहे 100 रुपयावरती. 100 रुपयाच्या छापील किमतीवरती 10 रुपये सूट. म्हणजे ती वस्तू विकली कितीला गेली? 90 रुपयाला. परंतु प्रत्यक्षात सूट किती आहे? 17 रुपये. तर प्रत्यक्षात ती वस्तू कितीला विकली गेली? X रुपयाला विकली गेली. बरोबर. 10ला 9 ने गुणल्यानंतर किती येत आहे? 90. 17ला 9 ने गुणा. 17 9 153. तर ती वस्तू दुकानदार कितीला विकणार? म्हणजेच तुम्ही कितीला विकणार? 153 रुपयाला. आणि ग्राहकास केवढ्यास पडेल? 153 रुपयाला. समजलं? या दोन्हीपैकी जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे. जायचं पुढं. आता बघा पुढचा प्रश्न, लक्ष द्या. दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवतो. बघा, दुकानदाराने एक वस्तू विकायचं ठरवलं, त्याची काहीतरी मनात किंमत ठरवली आणि ठरवलेल्या किमतीपेक्षा छापील किंमत कितीने वाढवली? 25% वाढवली. वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो. किती टक्के सूट देतो? 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा किती फरक पडतो? म्हणजेच त्यानं ठरवलेल्या किमतीपेक्षा त्याला एक्स्ट्रा आले, कमी आले का काहीच फरक पडला नाही, हे कॅल्क्युलेट करायचं. मग अशा वेळेस आपण असं एक एक्झाम्पल सोडवलेलं आहे ह्याच्या अगोदर. नेहमी दुकानदाराच्या मनात असलेली विक्रीची किंमत किती मानायची? 100 रुपये. दुकानदाराला मनात असलेली विक्रीची किंमत बघा, मनात असलेली विक्रीची किंमत किती मानली? 100 रुपये मानली. मनातली विक्रीची किंमत किती मानली? 100 रुपये मानली. मग 100 रुपयामध्ये किती वाढवणार तो? 25% वाढवणार. 100ला 25 रुपये म्हणजेच छापील किंमत किती आली? छापील किंमत किती आली? 125 रुपये आले. आता तो काय करतोय? विकताना ह्याच्यावरती 20% सूट देतो. 125 रुपये छापील किमतीचे किती टक्के? 20% सूट म्हणजेच डिस्काउंट द्यायचं. 125 गुणिले 20/100. शून्याला शून्य गेला. 125 दुने 250 छेद 10. शून्याला शून्य कट झाला. किती आलं? 25 रुपये. तो काय करणार? 25 रुपये काय करणार? सूट देणार. मग 125 रुपये ही छापील किंमत आहे. मग प्रत्यक्षात वस्तू कितीला विकली गेली? प्रत्यक्षात विक्रीची किंमत किती आहे बघा? 125 रुपये छापील किंमत, त्यातून 25 रुपये वजा केले तर प्रत्यक्षात वस्तू विकली कितीला गेली? 100 रुपयाला विकली गेली. म्हणजे दुकानदारांना जेवढे ठरवलं होतं मनात 100 रुपयाला, तेवढ्यालाच ती वस्तू विकली गेली. बघा, त्यानं ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्षात विकली गेलेली किंमत ह्यात काय फरक पडला का? काहीच फरक पडत नाही. समजलं? जायचं पुढं. बघा पुढचं एक्झाम्पल. दुकानदार एका दूरदर्शन संचावरती शेकडा 11 सूट देतो. शेकडा 11 म्हणजेच 11% सूट देतो. त्यामुळे गिरायकास तो दूरदर्शन संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. बरोबर. 11% सूट दिले आणि आपल्याला दुकानदाराची विक्री किंमत दिली बघा. 11% सूट, 11% सूट देतो. म्हणजेच 100 रुपये जर छापील किंमत असेल तर 11 रुपये तो सूट देणार. म्हणजे प्रत्यक्षात विकणार कितीला तो वस्तू? 100 रुपये जर छापील किंमत असेल तर 11 रुपये सूट दिल्यानंतर तो वस्तू विकणार कितीला? 89 रुपयाला. बरोबर. परंतु प्रत्यक्षात विकली कितीला वस्तू? 22,250 रुपयाला. तर छापील किंमत किती मानली? X मान. ठीक आहे. X बरोबर 100 गुणिले 22,250 भागिले 89. आता
89 ही मूळ संख्या असल्यामुळं डायरेक्ट 89 22,250ला भाग घालावा लागणार. कसं घालवणार? 89 एक 89 बरोबर. 89 दुने करा बरं. 80 दुने 160 आणि 9 दुने 18. 60 आणि 18 किती झालं? 78. 178. 80 त्रिक केलं म्हणजे 89 जर त्रिक करायचं म्हणलं तर 80 त्रिकच किती होते? 240. बरोबर ना? 222च्या काय होतं? पुढे जातं. त्यामुळे आपण काय करणार? दुने करणार. बरोबर. 89 दुने किती झालं? 178. हां. 222 मधून 178 गेलं. किती राहिलं? 44. 78 पासून पुढं सरका 200 पर्यंत. 22 कमी पडतं आणि तिथनं पुढं आणखीन 22 म्हणजे किती? 44 राहिलं. 44 वरती घेतलं 5. किती झाले? 445. आता 89ला कितीनं गुणल्यानंतर एकक स्थानी 5 येईल. 89च्या एकक स्थानी किती आहे? नीट बघायचं. 9 आहे. 445च्या एकक स्थानी किती आहे? 5 आहे. 9ला कितीनं गुणल्यानंतर एकक स्थानी 5 येईल? 5 ने गुणल्यानंतर. मग 89ला 5 ने गुणून बघा 445 येते का? 80 पंचे करायचं आणि 9 पंचे करायचं आणि बेरीज करायची. 80 पंचे 400, 9 पाचे 45. 89 5 किती झालं? 445 आणि शून्याला बरोबर. एक्स बरोबर 250 गुणिले 100 25 एक 25. त्याच्यावरती किती शून्य ठेवणार? 1 2 आणि 3 शून्य ठेवणार. म्हणजे त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती होती? 25,000 रुपये. समजलं? जायचं पुढं. बघा पुढचा प्रश्न नीट लक्ष देऊन वाचा. एका खादी भांडारातून खरेदी केलेल्या वस्तूची छापील किंमत किती आहे? 2260 म्हणजे 2260 रुपये आहे. भांडाराने एकूण 271 रुपये 20 पैसे म्हणजे 271.20 रुपये रिबेट दिले. तर रिबेटचा दर काय? दर काढा म्हणजेच काय काढायचं? दर काढायचं म्हणजेच कसं काढायचं? शेकडा दर काढायचा. बरोबर. 100ला दर काढायचा. आता मला सांगा कसं कॅल्क्युलेट करावं लागेल? 2260 रुपये छापील किमतीवरती किती रिबेट मिळाले? 271 रुपये 20 पैसे. तर 100ला किती मानायचं? एक्स. दर काढायचा म्हणजे 100ला शेकडा दर काढायचा. बरोबर. 100 रुपये छापील किमतीला रिबेट किती मानलं? एक्स. मग देअरफॉर म्हणून एक्स बरोबर 100 गुणिले 271.20 भागिले एक्सला जी संख्या गुणाकारात आहे तिकडे आल्यानंतर भागाकार 2260. आता 100नी जर ह्याला गुणलं तर पॉईंट काय होईल? नुसता 2 घराने पुढे सरकल. बरोबर. बरोबर का नाही? मग किती होईल? 27,120 होईल. छेद 2200 शून्याला शून्य गेला. आता भाग कितीने घालवत आहे? अगोदर 2 ने घालवा. बेक बे बेक बे बेत्रिक 6 बेक बे बेत्रिक 6. 7तून 6 गेले 1 राहिलं त्याच्यावरती घेतलं 1. किती झालं? 11. बे पंचे 10. 11 मधून 10 गेले 1 राहिलं त्याच्यावरती घेतलं 2. बेसक्क 12. 113 ही कसली संख्या आली? परत मूळ संख्या आली. बरोबर. आता मग 113 डायरेक्ट भाग घालावं लागेल. 113 1 113 13 1 13. 35 मधून 13 गेले किती राहिलं? 22. 22 वरती घेतलं 0 सॉरी 22 वरती घेतलं 6. किती झालं? 226. 113 दुने 226. मग रिबेटचा शेकडा दर काय आला? 12. म्हणजेच 12% रिबेट मिळाला. आलं लक्षात? काय अडचण?